नमस्कार. मार्गशीर्ष महिना हा 21 नोव्हेंबरपासून सुरू झालेला असून 19 डिसेंबरला संपणार आहे. हा हिंदू धर्मातील 9वा महिना आहे, ज्याला धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात आपल्याला अत्यंत महत्त्वाचे काही कामे करायची असतात, काही उपाय करायचे असतात. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करणे देखील अत्यंत शुभ असतात. त्यामुळेच तुम्हाला या महिन्यामध्ये चुकूनही या 2 भाज्या घरामध्ये अजिबात आणायच्या नाही आहे. मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्ही कोणीही या 2 भाज्या घरामध्ये आणू नकात. 99% लोकांना माहीतच नाही आहे. नाहीतर गरिबी, अडचणी आणि अनेक संकटांना सामोरे जावे लागते असे धार्मिकदृष्ट्या सांगितले गेलेले आहे. तर अशा कोणत्या 2 भाज्या आहेत त्या आपल्याला घरात बनवायच्या नाही आहेत. संपूर्ण सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, कारण हा महिना विष्णुदेवतांना देखील समर्पित आहे. त्याचबरोबर पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे की महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे, म्हणजे मासा नाम मार्गशीर्षोहम. त्यामुळे या महिन्यात श्रीकृष्णाची भक्ती, पूजा, नामस्मरण केल्याने विशेष फळ मिळत असते. त्याचबरोबर या पवित्र महिन्यात स्नान, दान आणि उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळत असतो, अशी देखील धार्मिक धारणा आहे. त्याचबरोबर हा महिना आध्यात्मिक शुद्धीकरण आणि भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात अनेक महत्त्वाचे सण असतात. महाराष्ट्रात या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत कुटुंबात सुख, शांती, समाधान, समृद्धी लाभावी या हेतूने केले जाते. या व्रतामध्ये देवीची चौरंगावर स्थापना करून पूजा केली जाते आणि व्रताची कथा देखील आवर्जून वाचली जाते. त्याचबरोबर हा महिना 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर या 4 तारखा गुरुवारच्या आहेत. या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचे जन्मोत्सव म्हणजे दत्त जयंती देखील साजरी झालेली आहे. या महिन्यामध्ये मोक्षदा एकादशी झालेली आहे. त्यासोबतच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो, तर तो आपण मोक्षदा एकादशीची देखील माहिती पाहिलेली आहे. चंपाषष्ठी देखील याच महिन्यात साजरी केली गेलेली आहे. असा हा विशेष महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये हा महिना संपण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाचे कामे करायचे असतात. या महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु प्रत्येकाला शक्य नसल्यास त्यांनी घरीच पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकून स्नान करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे केल्याने तुमचे सर्व कामे हे मार्गी लागत असतात. हा महिना संपण्यापूर्वी कधीही पण एक दिवस तुम्ही या गोष्टी करा किंवा दररोज केला तरीही चालेल. त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे, कपडे दान करावे. तीळ आणि गूळ याचे दान करणे देखील फायदेशीर ठरते. असा हा पवित्र महिना असल्यामुळे हा महिना संपण्यापूर्वीच तुम्हाला हे कामे करायचे आहेत. भगवान विष्णू म्हणजेच श्रीकृष्णाची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप सतत करत राहावा. तसेच तुम्हाला शक्य झाल्यास भगवद्गीतेचे पठण देखील आवर्जून करावे. त्याचबरोबर तुळशीची पूजा या महिन्यामध्ये करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात तुम्ही दररोज तुळशीच्या झाडाजवळ संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा नाही शक्य झाले तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता, परंतु दररोज तुळशीजवळ एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचाच आहे. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो, परंतु या महिन्यामध्ये कोणत्या भाज्या खाऊ नयेत यासाठी धार्मिक ग्रंथात थेट कठोर नियम देखील सांगितलेले आहेत. बहुतांश पथ्ये आरोग्याच्या दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टीने सांगितली गेलेली आहेत. त्यामुळे तुम्ही या गोष्टी शेवटी का होईना आवर्जून पाळाव्यात. तथापि मार्गशीर्ष महिन्यात काही गोष्टी टाळण्याचा सल्ला देखील दिला गेलेला आहे. तर पहिली भाजी आहे वांगी. वांगे हे आपण चंपाषष्ठीपासून खायला सुरुवात करत असतो, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक आणि त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात वांगे खाणे टाळावे. यामागे धार्मिक कारण असे दिले आहे की या काळात वांगे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे वांगे हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खाऊ नका असे सांगितले गेलेले आहे. त्याचबरोबर शिळे अन्न आणि तामसिक अन्न, हा पवित्र महिना असल्यामुळे सात्विक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ताजे अन्न खाण्यावर भर द्यावा. शिळे अन्न खाणे टाळावे. त्यासोबतच दुसरी भाजी म्हणजे भाज्यामधीलच एक विशिष्ट पदार्थ म्हणजे शक्य असल्यास मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताच्या दिवशी तसेच एकादशी, पौर्णिमेच्या दिवशी लसूण आणि कांदा वापरणे आवर्जून टाळावे. लसूण आणि कांदा वापरलेल्या भाज्या खाणे टाळावे.
हे पदार्थ तामसिक मानले जाते आणि हा महिना पवित्र असल्यामुळे तामसिक अन्न या महिन्यामध्ये वर्ज्य केले गेलेले आहे. म्हणूनच तुम्हाला या दोन्हीही गोष्टी टाळायच्या आहे. त्यासोबतच मार्गशीर्ष महिना साधारणपणे नोव्हेंबरपासून सुरू झालेला असून डिसेंबरच्या दरम्यान संपणार आहे. म्हणजेच हवामानामध्ये बदल होत असतो. या काळामध्ये पचनक्रिया देखील मंदावते. त्यामुळेच या काळात पचायला जड असणारे, जास्त तेलकट, तळकट भाज्या खाणे टाळावे. हिवाळ्याच्या सुरुवातीला शरीराला पचायला हलका आणि उष्णता देणारा आहार घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पचायला जड असलेल्या भाज्या खाणे टाळावे. हे आरोग्यासाठी चांगले असते. थोडक्यात काय तर मार्गशीर्ष महिन्यात पूर्णपणे कोणतीही भाजी खाऊ नये असा सक्तीचा नियम नाही. परंतु वांगी, शिळे अन्न, तामसिक अन्न म्हणजेच कांदा, लसूण टाळण्याचा सल्ला दिला जातो. ताजे, हंगामी आणि सात्विक आहार घेणे या महिन्यामध्ये उत्तम ठरते. या प्रकारे हे नियम तुम्ही आवर्जून पाळा आणि या गोष्टी आवर्जून टाळाव्यात. तामसिक पदार्थ खाल्ल्याने कोणतीही पूजा करणे वर्ज्य केले जाते. त्यामुळे तामसिक पदार्थ म्हणजेच कांदा, लसूण खाऊन आपण कोणतीही पूजा करत नसतो. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल कोणतीही पूजा घरी असण्यापूर्वी आपण कांदा आणि लसणाचा वापर भाज्यामध्ये करत नाहीत. तर तुम्हाला कांदा आणि लसूण देखील आवर्जून टाळायचे आहे. महिनाभर जर शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी देखील तुम्हाला ह्या गोष्टीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातील सर्व संकट हे दूर होतील. कारण तामसिक पदार्थ न खाता आपण मनोभावे जर देवीची पूजा केली तर निश्चितच ती आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होत असते. मार्गशीर्ष महिना हा पवित्र असल्यामुळे महिनाभरही तुम्ही हे नियम पाळले तरीही उत्तम आहे. कारण महिना हा संपतच येत आहे. परंतु तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी का होईना कांदा, लसूण हा तुमच्या खाण्यामध्ये वापरू नका. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.